मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली। यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शनिवारी 8 ऑगस्ट रोजी जायकवाडी धरणातील जलसाठ्याचं पूजन पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी, उपविभागीय अधिकारी नीलम बापना, महापौर राजू राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे। सिंचनासोबतच पिण्याचं पाणी आणि औद्योगिक गरजा भागवण्यासाठी जायकवाडीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते। यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। जलपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी धरण परिसराची पाहणी करून जलसाठ्याबाबत समाधान व्यक्त केलं। आगामी काळात उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी आणि या जलसाठ्याचा जास्तीत जास्त भाग नागरिकांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, छत्रपती संभाजीनगर।